1500 देऊन लाडक्या बहिणींची अब्रू विकत घेतली का? संजय राऊतांचा खोचक सवाल. पुण्यात महिलेवर झालेला अत्याचार हा अत्यंत घृणास्पद आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? असा घणाघाती सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केलं आहे. पुण्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून यावेळी राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की पुण्यात अपहरण, खून, बलात्कार अशा घटना वाढलेल्या आहेत. सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या इतर वेळी कायम रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मात्र काल पुण्यात झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर या महिला नेत्यांनी थातूरमातूरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जर दुसरं कोणी असतं तर महाविकास आघाडी, काँग्रेस, उबाठा याच महिलांनी मंत्रालयाच्या दारात गोंधळ घातला असता, अशी टीका करत पुण्यातील मोकाट टोळ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही असा आरोप देखील यावेळी राऊत यांनी केला आहे. तसंच आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. राज्यात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचा आरोप करत दुर्घटना घडल्यानंतर ॲक्शन मोड येण्याची वरवरची नाटके असतात. म्हणजे काय, बलात्कार झाल्यानंतर ॲक्शन मोडवर येता का? तोपर्यंत तुम्ही काय करत होता, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण 2.5 ते 3 वर्षापासून महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमालीचं वाढलंय. आणि नुसतं अत्याचार नाही, डोमेस्टिक व्हायलन्स नाही, ते तर आहेच. अपहरण, खून महिलांचे, बलात्कार. आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी रस्त्यावरती येऊन थैथाट करत होत्या, त्या कुठे आहेत? सरकार कोणाचं आहे? काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बसमध्ये जो प्रकार, घृणास्पद, किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारा जो घडला, त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला थातूरमातूर भाष्य केलेलं आहे. जर दुसरं सरकार असतं, महाविकास आघाडी म्हणा, काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता. एका महिलेवर, जी लाडकी बहीण आहे तुमची, 1500 रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? महिन्याला 1500 रुपये दिले म्हणून तुम्ही गुंडा पुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का? कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री? त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का? कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त? या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली, राजकीय आणि सरकारी कृपेने. ह्या ज्या गुंडांना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना, ही बंद करा. पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी, हप्तेबाजी पोलिसांची, त्यानंतर अपहरण, राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रयदाते आहेत त्यांना अभय आहे. सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांचं हो. आणि महिलांवर खुलेआम अत्याचार, छेडछाडी, दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.